आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वा वा वा. अगं होय थांब. अवकाश हॉटेल न आता तुझी बारी. नुसतं ओवाळणीच घेणार काय आणि भरवणार कोण? पूर्ण खायची पूर्ण. कशी बर्फी? अच्छा बर्फी आहे होय, एक नंबर आहे. तुझ्या दुकानातले होय? मग तरीच दिसायला पेढा दिसायला लागले बघ. थांब टेबल सरकवते तिकडे येते. मी काय म्हणतो दादा, ह्या दोघी आता मोठ्या झाल्यात, त्यामुळे हळद लाव्या दिव्या सासरे धाडून त्रास बी लय देतात. होय, त्रास तर लय देतात. मी काय म्हणतोय, 2 जुळी पोरं बघू आणि एकाच मंडपात बार उडवून टाकू. अयो चालतंय की. हा चालतंय. आम्ही काय बारबेट उडून देत नसतोय बघ. सत्रदा, तुला सोडून आम्ही कुठं बी जात नसतोय बघ. तू नसता तर रस्त्यावर भीक मागत बसलो असतो आम्ही. देवाच्या रूपातच भेटलायस बघ तू आम्हाला. तुझ्यामुळं आम्हाला ही चांगली फॅमिली गावली आहे. मम्मी, पप्पा, जयदीप दादा. ग बसा. तुम्हाला किती वेळा सांगितलंय तो विषय सारखा सारखा काढायच नाही. आता तोंड पाडू नका, थांबा. दे पटकन त्यांना खायला, मला जाऊ द्या. हसा आता जरा. पप्पा, या दोघे असं का म्हणलं की फॅमिली गावली म्हणून? म्हणजे या फॅमिलीतल्याच आहेत की? नाही, या दोघी सख्या बहिणी नाहीत, सत्या आणि जयदीपच्या. ह्या सख्या बहिणी नाहीत? नाही. मग सत्या एकदा पंढरपूरला गेला होता सेवा करायला. तिथं त्याला या दोघी भेटल्या. लहान होत्या, आई वडील सोडून गेले होते. सत्यांनी त्यांना पाहिलं, जवळ घेतलं, बहीण मानलं आणि घरी घेऊन आलं. तेव्हापासून या घरातल्याच झाल्या.